हॅलो स्टुडंट्स. तर आज आपल्याला आपला पुढचा टॉपिक डिस्कस करायचा आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शनल ग्रुप. ओके, आपल्याला मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, आणि आजच्या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शनल ग्रुप. तर त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जवळपास 19 ते 20 फंक्शनल ग्रुप आपल्याला बघायचे प्रायमरी, जे तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे तेवढ्यासाठी 11वी-12वीसाठी. ठीक आहे, त्याच्यात पहिले 20 फंक्शनल ग्रुप आपण डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. तर बघा, असा एक टेबल तयार करून घेणार आहोत आपण. त्याच्यामध्ये ग्रुपने बघणार आहोत आपण, ग्रुप ऑफ फंक्शनल ग्रुप बघणार आहोत की जे एकमेकांशी रिलेटेड फंक्शनल ग्रुप आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधीच नेमका फंक्शनल ग्रुप म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. अँड ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच गिव्स कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज टू दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, एखादा ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप, जसं इथरचा फंक्शनल ग्रुप असतो ओ, आपल्याला पुढे बघायचं आहे आता थोड्या वेळाने. सेंटरला ऑक्सिजन असतो आणि दोघी बाजूंना अल्किल ग्रुप असतात इथरमध्ये. ठीक आहे, आणि अल्कोहोलमध्ये 2 ॲटमचा एक ग्रुप असतो OH. म्हणजेच काय, फंक्शनल ग्रुप काय असतो, इट इज ॲन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच गिव्स कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज टू दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, समजलं. तर एक तर ॲटम असेल सिंगल किंवा ॲटमचा ग्रुप असेल की जो त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला विशिष्ट प्रकारच्या प्रॉपर्टीज देतो, ज्याच्यामुळे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला एखाद्या ठराविक प्रकारच्या प्रॉपर्टीज प्राप्त होतात, त्या ग्रुपला किंवा त्या ॲटमला आपण काय म्हणतो, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप म्हणतो. असे जवळपास भरपूर फंक्शनल ग्रुप आहेत, त्याच्यातले आपण मोजके बघणार आहोत. 20 फंक्शनल ग्रुप बघायचे आहेत आपल्याला, 19-20. तर त्याची सुरुवात करू आपण आता. तर बघा विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली फंक्शनल ग्रुपची. अँड ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच गिव्स कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज टू दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. ओके, नाव वी फर्स्ट डिस्कस अबाउट हायड्रोकार्बन्स. जे हायड्रोकार्बन नावाचं चॅप्टर आहे पुढे तुम्हाला, त्याच्यात अल्केन, अल्किन आणि अल्काईनचा अभ्यास करायचा आहे. त्यांचे फंक्शनल ग्रुप आपण आधी डिस्कस करू, कारण त्यांना तुम्ही अगोदरसुद्धा ऐकलेलं आहे, शिकलेलं आहे 10वीमध्ये. ठीक आहे, तर जे अल्केन्स असतात, त्या अल्केनचा फंक्शनल ग्रुप असतो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हा झाला त्याचा फंक्शनल ग्रुप. ओके, त्याचं नाव काय आहे, अल्केन. ठीक आहे, त्याचा जो जनरल फॉर्म्युला असतो अल्केनचा, तो दाखवला जातो RH ने. R म्हणजे अल्किल ग्रुप आणि H त्याला जोडलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच अल्केन तयार होईल. फॉर एक्झाम्पल, समजा आपण मिथेनचं एक्झाम्पल लिहिलं तर मिथेनमध्ये बघा CH4 असतो, तो CH4 असतो. समजा एक हायड्रोजन वेगळा केला तर हा जो काही अल्किल ग्रुप शिल्लक राहतो याला म्हटलं जातं मिथिल ग्रुप. त्या अल्किल ग्रुपला तर आपण कशाने रिप्रेझेंट करतो, R ने रिप्रेझेंट करतो. आता आपण इथं मिथिल ग्रुप घेतला, तुम्ही इथिल बनवू शकता असाच, म्हणजेच CH3 म्हणजे इथेन असतो, बरोबर. समजा मी इथला एक हायड्रोजन कमी केला, त्या हायड्रोजनला असा सेपरेट दाखवला, तर हा झाला तुमचा इथिल ग्रुप, आणि त्याला हायड्रोजन जोडला म्हणजे काय तयार होईल, इथेन. ठीक आहे, तर हे 2 एक्झाम्पल मी इथे सायमल्टेनियसली लिहिले आणि तुम्हाला अल्किल ग्रुप कसा असतो ते पण दाखवून दिलं. ठीक आहे, तर बघा मी एक्झाम्पल परत एकदा लिहितो. अल्केनचं एक्झाम्पल तुम्ही मिथेन लिहू शकता, इथेन लिहू शकता, प्रोपेन लिहू शकता, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन. तुम्हाला जे एवढे येतात तेवढे तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे, पण मी 2-2च लिहितो इथे. त्यानंतर अल्किन, सेकंड फंक्शनल ग्रुप बघतोय आपण अल्किन्स. ठीक आहे, फर्स्ट झाला अल्केन, सेकंड बघतोय आपण आता अल्किनचा फंक्शनल ग्रुप. अल्किन म्हणजे काय, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच्यामध्ये हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड फंक्शनल ग्रुप असतो अल्किन्समध्ये, त्याला आपण म्हणतो अल्किन्स. ठीक आहे, अल्किन म्हणतो आपण त्यांना. त्याचा जनरल फॉर्म्युला लिहिताना आपण ह्याच फॉर्मॅटमध्ये लिहिणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि पुढे कुठलेही ग्रुप असतील, आयदर हायड्रोजन असतील किंवा R ग्रुप असतील, अल्किल ग्रुप असतील. ठीक आहे, आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने लिहू शकतो. हा झाला जनरल फॉर्म्युला अल्किनसाठी. एक्झाम्पल, अल्किनची सुरुवात 2 कार्बनपासून होते, कारण अल्किनची कंडिशनच काय आहे, अल्किन आणि अल्काईनमध्ये ॲटलिस्ट 2 कार्बन ॲटममध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळे 2 कार्बन ॲटमपासून सुरुवात होते, म्हणजेच इथिनपासून सुरुवात होईल त्यांची, इथिन. पुढचा मी लिहितो प्रोपिन. तुम्ही अजून लिहू शकता पुढे ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. तुम्हाला जो पाहिजे ते 2 एक्झाम्पल तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. इथिन आणि प्रोपिनचं एक्झाम्पल मी इथं या ठिकाणी लिहिला. त्यानंतर जो थर्ड फंक्शनल ग्रुप बघायचा आपल्याला, तो आहे अल्काईन्स. अल्काईन्समध्ये असतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, हा फंक्शनल ग्रुप असतो त्याच्यामध्ये अल्काईन्समध्ये. ठीक आहे, त्याचं नाव अल्काईन, YNE ENE ANE. ठीक आहे,
त्याचा जनरली त्या फंक्शनल ग्रुपला लिहिताना या फॉर्मॅटमध्ये लिहिलं जातं. म्हणजे पुढे आर ग्रुप म्हणजेच कार्बन चेन कितीही मोठी असू शकते, अल्किल ग्रुप छोटे असू शकतात किंवा मोठेही असू शकतात किंवा हायड्रोजनही राहू शकतो. ठीक आहे. पुढे एक्झाम्पल त्याचं बघा. फर्स्ट एक्झाम्पल जे ते आहे इथाईन. काय त्याचं फर्स्ट एक्झाम्पल इथाईन. ठीक आहे. 3 हायड्रोजन मी तिथे दाखवले. शक्य आहे का? कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4. त्याच्यामुळे एक हायड्रोजन या कार्बनला, एक हायड्रोजन या कार्बनला. ठीक आहे. नेक्स्ट CH3C ट्रिपल बॉन्ड CH प्रोपाईन. 3 कार्बन आहेत बरोबर. तर अशा प्रकारे हे झाले पहिले 3 फंक्शनल ग्रुप. तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात त्यांना, पहिल्यापासून तुम्ही त्यांचा अभ्यास केलेला आहे 10वीमध्ये. आता पुढचे जे काही फंक्शनल ग्रुप आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. ह्या अल्किन आणि अल्काईनचा डिटेल स्टडी तुम्हाला ह्याच वर्षी जे हायड्रोकार्बन नावाचं चॅप्टर आहे पुढचं त्याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांचं प्रिपरेशन, त्यांना कसं बनवतात अल्किन आणि अल्काईन, हे याच वर्षी तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. म्हणून ते फंक्शनल ग्रुप मी आधी घेतले की जे प्रायमरी आहेत, तुम्हाला माहिती आहेत पहिल्यापासून, आणि त्यांचा स्टडी तुम्ही 11वीत डिटेलमध्ये करणार आहात. हे 3 फंक्शनल ग्रुप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अल्केन्स, कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन्स, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्काईन्स. ओके. नाव वी डिस्कस. आता पुढे आपल्याला फंक्शनल ग्रुप बघायचे आहेत. बाकीचे जे उरलेले आहेत ते जे तुम्ही 12वीमध्ये ज्यांचा स्टडी करणार आहात असे फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. टप्प्याटप्प्यानेच बघणार आहोत आपण काही एकाच वेळेस असे 10 फंक्शनल ग्रुप इथं लिहिणार नाही आहे मी. जे रिलेटेड फंक्शनल ग्रुप आहेत एकमेकांशी, म्हणजे जसं तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल या उद्देशाने आपण इथे कमी फंक्शनल ग्रुप घेऊ. एका वेळेस सगळे लिहित नाही आहे. ठीक आहे. आता आपण चौथा फंक्शनल ग्रुप बघतो आहे, जो आपण 12वीमध्ये पहिलं चॅप्टर आहे ऑर्गॅनिकचं त्याच्यात शिकणार आहोत. त्याचं नाव असतं हलाइड्स. हलाइड. तर तुम्ही त्या फंक्शनल ग्रुपला अल्किल हलाइड म्हणून शिकणार आहात 12वीमध्ये. अल्किल हलाइड अँड अरिल हलाइड्स. तर हलाइड म्हणजे नेमकं काय विद्यार्थ्यांनो? हलाइड म्हणजे हॅलोजन. हॅलोजन म्हणजेच हलाइड. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कार्बन चेनला हॅलोजन जोडता, हॅलोजन म्हणजे कोण असतात? तर आयदर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन. हे सर्व हॅलोजन आहेत. 17व्या ग्रुपमधले एलिमेंट हॅलोजन म्हणता तुम्ही त्यांना. ठीक आहे. जर हा हॅलोजन म्हणजेच फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन हे जर अल्किल ग्रुपला जोडले असतील तर त्या टाईपच्या कंपाऊंडला म्हटलं जातं अल्किल हलाइड्स. ठीक आहे. मग त्या हलाइड्सचा फंक्शनल ग्रुप आपण बघतोय आता. हलाइड्स म्हणजे एक्स. तो जर अल्किल ग्रुपला जोडला असेल तर तो जनरल फॉर्म्युला होतो RX. आणि आपण एक्झाम्पल लिहू. पहिले 1-2 एक्झाम्पल जे आहेत ते मिथिल क्लोराईड. डिटेलमध्ये सर्व नोमेनक्लेचर, प्रिपरेशन, केमिकल प्रॉपर्टीज 12वीमध्ये शिकायच्यात. मिथिल क्लोराईड. दुसरं एक्झाम्पल लिहू आपण इथिल क्लोराईडचं CH3CH2Cl. मी इथं क्लोराईड लिहितो आहे, तुम्ही ब्रोमाईडसुद्धा लिहू शकता. म्हणजे इथे ब्रोमीन लिहिलं तर त्याचं नाव ब्रोमाईड होईल, आयोडीन लिहिलं तर आयोडाईड होईल. ठीक आहे. आपण कोणाचं एक्झाम्पल घेतो आहे? क्लोराईडचंच बघतो आहे फक्त. तुम्ही जर इथे ब्रोमीन लिहिलं तर ब्रोमाईड होईल, आयोडीन लिहिलं तर आयोडाईड होईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे जे पुढचं चॅप्टर आहे 12वीतलं, ते आहे अल्कोल फिनॉल इथर्स. तर त्यातला जो अल्कोल आहे तो आपण आता बघू. अल्कोल असतो तुमचा, त्याचा फंक्शनल ग्रुप असतो OH. अल्कोलचा फंक्शनल ग्रुप असतो स्टुडंट्स OH ग्रुप असतो. त्याचा जनरल फॉर्म्युला जर तुम्ही कार्बन चेनला OH जोडला तर त्याला आपण म्हणतो अल्कोहोल. ठीक आहे. हायड्रॉक्सी ग्रुप म्हणतात ह्या ग्रुपला. काय म्हणतात? हायड्रॉक्सी ग्रुप म्हणतात. अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये दोघांमध्ये हाच फंक्शनल ग्रुप आहे OH. फक्त अल्कोहोलमध्ये OH ग्रुप हा ॲलिफॅटिक कार्बन चेनला जोडलेला असतो. ॲलिफॅटिक कार्बन चेन म्हणजे स्ट्रेट चेन और ब्रांच चेन, ओपन चेन कंपाऊंड्सला. ठीक आहे. कार्बन चेन म्हणजे अल्केनचा एक हायड्रोजन काढणार कुठल्या तरी एखाद्या अल्केनचा, आणि तिथे जर OH जोडला तर काय तयार होतो? अल्कोहोल तयार होतो. आणि त्याच्या पुढचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे फिनॉल. सेम फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये सुद्धा. फिनॉलमध्येही जो फंक्शनल ग्रुप असतो तो असतो OHच असतो. ठीक आहे. अल्कोहोलमध्ये पण OH असतो हायड्रॉक्सी ग्रुप, फिनॉलमध्ये पण OH ग्रुपच असतो हायड्रॉक्सी ग्रुप. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये OH ग्रुप तुमचा कार्बन चेनला जोडलेला असतो. कुठल्या कार्बन चेनला? ओपन चेन कार्बन चेनला. मग ती स्ट्रेट असेल, ब्रांच असेल. ओके. आणि फिनॉलमध्ये OH ग्रुप हा बेन्झीन रिंगला जोडलेला असतो. ठीक आहे. मग त्याचा जनरल फॉर्म्युला आपण लिहितो ArOH. बघा व्यवस्थित लिहितो ArOH. AR म्हणजे ॲरोमॅटिक रिंग, बेन्झीन रिंग. ठीक आहे. ॲरोमॅटिक रिंगला जो OH जोडला तर त्याला काय म्हटलं जातं? फिनॉल म्हणतात.
एक्झाम्पलमध्ये बघा, फर्स्ट दोन एक्झाम्पल बघतो आपण. CH3OH याचं नाव लिहिलं जाईल मिथिल अल्कोहोल. हे जे आपण सर्व नावं लिहितो आहे विद्यार्थ्यांनो, हे कॉमन नेम्स आहेत. IUPAC नेमसुद्धा दिले जातात. IUPAC नॉमेनक्लेचर आपण शिकणार होतो याच चॅप्टरमध्ये. पुढे थोडा 1-2 दिवसानंतर टॉपिक सुरू होईल आपला. ठीक आहे. मिथिल अल्कोहोल. दुसरा लिहितो CH3CH2OH याचं नाव काय येईल ना, त्याचं नाव इथिल अल्कोहोल. ठीक आहे. त्याच्या पुढे फिनॉलमध्ये बेन्झोन रिंगला OH असतो. म्हणजे सिम्पली जे बेसिक मॉडेल आहे तुमचं फिनॉलचं ते हे असतं, प्रायमरी मॉडेल बेन्झोन रिंगला OH ग्रुप. ठीक आहे. त्याला तुम्ही म्हणता फिनॉलच म्हणतात त्याला. त्याच्या एक्झाम्पलला सुद्धा आपण त्याला IUPAC कॉमन दोघी सिस्टममध्ये फिनॉलच म्हटलं जातं. त्याला काही दुसरं नाव द्यायची गरज नाही. ठीक आहे. हे झाले तुमचे नंतरचे 3 फंक्शनल ग्रुप. टोटल किती झाले आपले आतापर्यंत? 6. पुढच्या वर्षी अल्कोहोल फिनॉल इथर नावाचं एक चॅप्टर आहे. ठीक आहे. अल्कोहोल आणि फिनॉल झाला. आता पुढे आपण बघू इथर फंक्शनल ग्रुप. बघा मी इथं लिहितो आता. इथर आता वरती येईल. अल्कोहोल फिनॉल इथर 3 नंबरचा त्याच चॅप्टरमधला फंक्शनल ग्रुप 7 नंबरचा. ठीक आहे. इथरचा फंक्शनल ग्रुप असतो विद्यार्थ्यांनो, ऑक्सिजन असतो सेंटरला. म्हणजे मध्यभागी ऑक्सिजन असतो, दोघी बाजूला सिंगल बॉन्ड असतो आणि दोघी बाजूला R ग्रुप जोडलेला असतो. हा ऑक्सी ग्रुप जो आहे, ऑक्सिजन जो आहे तो मध्यभागी असतो. त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे इथरचा तो असा असतो बघा, ROR, जनरल फॉर्म्युला ऑफ इथर. ही जी कार्बन चेन आहे, ही जी अल्किल ग्रुप आहेत, हे छोटे असू शकतात, मोठे असू शकतात, स्ट्रेट चेन असू शकतात, ब्रांच चेन असू शकतात. तुम्ही तुमच्या हिशोबाने ते लिहू शकता. ठीक आहे. मग आपण जे पहिलं एक्झाम्पल आहे, पहिलं दुसरं तेवढंच बघतो आपण. काही जास्त डिटेलमध्ये अजून जात नाही त्याच्यावरती, कारण तुम्हाला डिटेल स्टडी कधी करायचं आहे? 12वीमध्ये. आता ओळख चालली नुसती आपली त्या फंक्शनल ग्रुपची. ठीक आहे. इथर एक्झाम्पल CH3OCH3. मग आपण ऑक्सिजनच्या दोघी बाजूंना एक कार्बन असलेला अल्किल ग्रुप घेतला. ठीक आहे. याचं नाव असतं डायमिथिल इथर. याचं जे कॉमन नेम आहे ते असतं डायमिथिल इथर. समजा मी एका बाजूला 1 कार्बन घेतला, दुसऱ्या बाजूला 2 कार्बन घेतले, C2H5 घेतला, तर याच्या अल्किल ग्रुपला अल्फाबेटिकली लिहिलं जातं. अल्फाबेटिकली तुमच्या परीक्षेला नंबर असतात ना, म्हणजे जो अल्किल ग्रुप अल्फाबेटिकली आधी येईल तो आधी लिहायचा, जो नंतर येईल तो नंतर लिहायचा, आणि लास्टला काय लावायचं? इथर. जसं मी याला डायमिथिल इथर म्हटलं, कारण दोघी बाजूला मिथिल ग्रुप आहे. डाय म्हणजे 2, डायमिथिल इथर, 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून डायमिथिल इथर. ओके. तसं हा आहे इथिल मिथिल इथर. काय हा? इथिल मिथिल इथर. याचं कॉमन नेम कसं लिहिलं जातं? इथिल मिथिल इथर. ओके. डिटेल स्टडी 12वीत होणार आहे. आता समजून घ्या फक्त. हा झाला तुमचा 7वा फंक्शनल ग्रुप. अल्कोहोल फिनॉल इथर नावाचं चॅप्टरच तुम्ही 12वीत शिकणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे पुढचं चॅप्टर आहे 12वीमध्ये ते आहे अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. मग ते 3 फंक्शनल ग्रुप आपण आता डिस्कस करू. टोटल झाले आपले 7. आपल्याला 19 ते 20 फंक्शनल ग्रुप डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. मग बघा पुढचा लिहितो मी आता अल्डिहाइड. नाही तर मग तिघांना एकत्र लिहितो मी, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. तर बघा मग विद्यार्थ्यांनो, पुढचा जो फंक्शनल ग्रुप बघतोय आपण तो आहे अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड्स. मी हे पुसून घेतो अगोदर. 8, 9, 10 नंबरचे ते 3 फंक्शनल ग्रुप होऊन जातील. म्हणजे 10 फंक्शनल ग्रुप आपले होऊन जातील आता. मग त्याच्यातला फर्स्ट आपण बघतोय आता. या अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड्सला कार्बोनिल कंपाऊंड म्हणून ओळखलं जातं. त्यांना काय म्हणतो आपण? कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणतो. कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे त्यांच्यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो. C+O ह्या ग्रुपला म्हटलं जातं कार्बोनिल ग्रुप. ठीक आहे. तर या कार्बोनिल कंपाऊंडचा आपण आता फंक्शनल ग्रुप बघतोय, ज्याच्यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप असतो. असे 3 फंक्शनल ग्रुप तुम्ही 12वीत डिटेल स्टडी करणार आहात त्यांचा. 8 नंबरचा फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड, अल्डिहाइड्स. ठीक आहे. अल्डिहाइडमध्ये फंक्शनल ग्रुप कुठला असतो विद्यार्थ्यांनो? तर C+OH. याला म्हटलं जातं फॉर्माइल ग्रुप. याला काय म्हणतात? फॉर्माइल ग्रुप. हे माहिती पाहिजे आपल्याला, जनरल ऐकण्यात येणारच आहे पुढे तुम्हाला, पण आता माहीत पाहिजे की हा जो अल्डिहाइडमधला फंक्शनल ग्रुप असतो हा कुठला असतो? फॉर्माइल ग्रुप असतो. ठीक आहे. याला कंडेन्स फॉर्मॅटमध्ये कसं लिहिता येईल आपल्याला? तर असा लिहिला जातो शॉर्टकटमध्ये CHO, सिंगल बॉन्ड CHO. ठीक आहे. कंडेन्स फॉर्म्युला त्याचा CHO. नाही तर मग तुम्हाला असं समजा लिहिलेलं दिसलं कधी, तर तुम्ही म्हणाल सर हा कुठला फंक्शनल ग्रुप आहे? तर हा कुठला फंक्शनल ग्रुप असतो? अल्डिहाइड असतो.
त्याला आर ग्रुपला फॉर्माइल ग्रुप जोडलेला असतो. ठीक आहे. याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला त्याचा RCHO कंडेन्स फॉर्म्युला लिहिला आणि फुल फॉर्मॅटमध्ये कसं लिहाल तुम्ही त्याला RC डबल बॉन्ड OH. ठीक आहे, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड. देन एक्झाम्पल, जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते लिहितोय मी, HC डबल बॉन्ड OH. जो सगळ्यात फर्स्ट मेंबर आहे अल्डिहाइडचा त्याचं नाव असतं फॉर्मल्डिहाइड. त्याचं कॉमन नेम काय असतं विद्यार्थ्यांना? फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे, फॉर्मल्डिहाइड म्हणतात त्याला. आणि दुसरा जो मेंबर आहे सगळ्यात महत्त्वाचा, ज्याचं जास्त ॲप्लिकेशन आहे ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये, तो असतो ॲसिटाल्डिहाइड. त्याचं नाव काय असतं? ॲसिटाल्डिहाइड असतो तो. ठीक आहे, तर हे झालं तुमचं अल्डिहाइडबद्दल. समजलं? फॉर्माइल ग्रुप असतो अल्डिहाइडमध्ये, कंडेन्स फॉर्म्युला त्याचा CHO, जनरल फॉर्म्युला RC डबल बॉन्ड OH किंवा RCHO, आणि एक्झाम्पल त्याचं HC डबल बॉन्ड OH फॉर्मल्डिहाइड जो फर्स्ट आहे तो, आणि जो सेकंड आहे तो ॲसिटाल्डिहाइड CH3CHO. ठीक आहे, तर बघा विद्यार्थ्यांनो, पुढचा फंक्शनल ग्रुप आपण आता बघू कीटोन. त्याच्यामध्येही कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो, C डबल बॉन्ड O ग्रुप. ठीक आहे, तर बघा याच्यात सिम्पली हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो, कार्बोनिल ग्रुप, डायरेक्ट कार्बोनिल ग्रुप. याच्यामध्ये आजूबाजूला काहीच नसतं. जसं फॉर्माइलमध्ये ह्या बाजूला हायड्रोजन होता, तसं याच्यात दोघी बाजूनं काहीच नसतं. काहीच नसतं म्हणजे तिथं तुम्ही कार्बन चेन जोडता, दुसरी म्हणजे अल्किल ग्रुप जोडता. ठीक आहे, त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे कीटोनचा तो असतो RC डबल बॉन्ड OR, आणि याला शॉर्टकटमध्ये कसं लिहितात? RCOR. मग हे जे अल्किल ग्रुप असतात हे सेमही असू शकतात किंवा डिफरंटही असू शकतात. म्हणजे इकडे 1 कार्बन, इकडे 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन असं असू शकतं. पण लक्षात ठेवायचं, हा जो कीटो ग्रुप असतो हा कुठे येतो? सेंटरला येतो ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये. बाजूला कार्बन चेन असते, मग ती 1 कार्बनची असेल, 4 कार्बनची असेल, 6 कार्बनची असेल, इकडे तेवढीच असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, कमी असेल. ठीक आहे, एक्झाम्पल बघितल्यावर कळेल तुम्हाला. तर जो सगळ्यात फर्स्ट मेंबर आहे कीटोन्समधला, तो कीटोनमधला फर्स्ट मेंबर असतो ॲसिटोन, CH3C डबल बॉन्ड OCH3. याला कंडेन्स फॉर्म्युला लिहिला जातो याचा CH3COCH3 शॉर्टकटमध्ये. ठीक आहे, कळतं आहे तुम्हाला? याचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला? ॲसिटोन. कलर रिमूव्हरमध्ये असतो हा, नेलपेंट रिमूव्हरमध्ये सुद्धा असतो. ठीक आहे, ॲसिटोन म्हणतो आपण त्याला. त्यानंतरचं अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही काय करा, एक CH2 ग्रुप वाढवा, एक तर ह्या साईडला वाढवा नाही तर ह्या साईडला वाढवा. बघा मीच करून दाखवतो तुम्हाला. समजा दुसरं एक्झाम्पल मी असं घेतलं, CH3CH2C डबल बॉन्ड OCH3. याचं नाव असतं इथिल मिथिल कीटोन. याला जसं निकनेम आहे, ट्रिवियल नेम आहे याचा ॲसिटोन, तसं याला ट्रिवियल नेम नाही आहे. याला म्हटलं जातं इथिल मिथिल कीटोन. म्हणजे कार्बोनिल ग्रुपच्या ह्या बाजूला इथिल ग्रुप आहे आणि ह्या बाजूला मिथिल ग्रुप आहे, म्हणून याचं नाव काय विद्यार्थ्यांनो? इथिल मिथिल कीटोन. जसं इथरला दिलं होतं आपण तसं याला देऊ, इथिल मिथिल कीटोन. ठीक आहे, आणि याचा कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा असेल तर कसा लिहिला जाईल? शॉर्टकटमध्ये CH3CH2C डबल बॉन्ड OCH3. हा झाला तुमचा इथिल मिथिल कीटोन. ठीक आहे, नेक्स्ट तर अल्डिहाइड कीटोन नंतर येतो कार्बॉक्झिलिक ॲसिड. ठीक आहे, अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि नंतर येतो कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. ठीक आहे, तर बघा विद्यार्थ्यांनो, कार्बॉक्झिलिक ॲसिड्समध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो त्याला म्हटलं जातं कार्बॉक्झिल ग्रुप, C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, याला शॉर्टकटमध्ये जर लिहायचं असेल, शॉर्टकटमध्ये म्हणजे कंडेन्स फॉर्मॅटमध्ये COOH असं लिहिलं जातो त्याला शॉर्टकटमध्ये, कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये त्याला असं लिहिलं जातो COOH. त्याचा जनरल फॉर्म्युला जर त्याला कार्बन चेन जोडली असेल तुम्ही तर तो येईल असं RCOOH. कंडेन्स फॉर्म्युला RCOOH. जसं आपण पुढे शिकत जाऊ तसं या फॉर्म्युल्यांना तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लिहत चालाल, कमी जागा लागते ना. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल बघा, HC डबल बॉन्ड OH. सगळ्यात पहिला जो ॲसिड आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड तो असतो फॉर्मिक ॲसिड. कोण असतो? फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड हे त्याचं कॉमन नेम आहे. हे त्याला कशावरून दिलं आहे तर जी मुंगी असते त्या मुंगी जेव्हा चावते तुम्हाला तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी जळजळ होते, ती चावते त्या जागेवरती, तर त्या मुंगीच्या जिभेवरती हे फॉर्मिक ॲसिड प्रेझेंट असतं आणि त्याला ग्रीक भाषेमध्ये मुंगीला म्हटलं जातं फॉर्मिका. आणि त्याच्यामध्ये हे ॲसिड भेटतं म्हणून त्याच्यावरून ह्या ॲसिडला काय नाव दिलं आहे?
जे याचं ट्रिव्हियल नेम आहे, पारंपरिक नाव, ते आहे फॉर्मिक ॲसिड. त्या फॉर्मिकावरून म्हणजेच अँटवरून, मुंगीवरून त्याला हे नाव काय दिलं आहे, फॉर्मिक ॲसिड. देन नेक्स्ट मेंबर CH3 डबल बॉन्ड OH. हा सगळ्यांना माहिती आहे, ऐकलेलं आहे बऱ्यापैकी. ॲसिटिक ॲसिड जे व्हिनेगर असतं ते व्हिनेगर याचं सोल्युशन असतं, म्हणजे याचं ॲक्वियस सोल्युशन असतं. याच्यामध्ये वॉटर ॲड करून ते व्हिनेगर बनवलेलं असतं. कोणामध्ये? ॲसिटिक ॲसिडमध्ये. तर जे महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत पहिले 1-1, 2-2 तेवढेच आपण एक्झाम्पलमध्ये डिस्कस करतो आहे आणि त्यांचे कॉमन नेम डिस्कस करतो आहे विशेष म्हणजे. ठीक आहे. UPC नेम आपण शिकणारच होत नोमेनक्लेचर सुरू झालं की, किंवा 12वीमध्ये तुम्ही जेव्हा ह्या फंक्शनल ग्रुपचा डिटेल स्टडी कराल, अल्कोहोल, फिनॉल, इथर, त्याच्यानंतर अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, त्यावेळेस तुम्हाला त्यांचा डिटेल स्टडी करायचंच आहे. त्यांचं नोमेनक्लेचर परत शिकायचंच आहे. IUPC नोमेनक्लेचर, कॉमन नोमेनक्लेचर. ठीक आहे. आता आपण जो पुढचं चॅप्टर आहे तुमचं, त्या चॅप्टरमधले फंक्शनल ग्रुप बघू. ऑर्गॅनिकचं जे पुढचं चॅप्टर आहे 12वीमध्ये ते आहे कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन किंवा कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनपासून बनणारे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत मेनली, त्याचे 2 फंक्शनल ग्रुप आहेत बघा. 2च टाईपचे कंपाऊंड आहेत मेन. त्याच्यामध्ये फर्स्ट येतो नायट्रो अल्केन्स. त्याचा जो फंक्शनल ग्रुप असतो तो असतो नायट्रो ग्रुप, NO2 ग्रुप. ठीक आहे. हा जो NO2 ग्रुप आहे याचं पूर्ण स्ट्रक्चर पण मी तुम्हाला करून दाखवतो बघा पुढच्या कॉलममध्ये. नायट्रो अल्केनचा जनरल फॉर्म्युला RNO2, म्हणजे कार्बन चेनला तुम्ही NO2 ग्रुप जोडलेला असेल. हा जो NO2 ग्रुप असतो हा कसा असतो बघा स्टुडंट्स, असं असतं त्याचं पूर्ण स्ट्रक्चर. O- NO2, Nवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज ग्रुप. फंक्शनल ग्रुप कुठला आहे? हा नायट्रो ग्रुप. त्याचा जनरल फॉर्म्युला RNO2 आणि याच कंपाऊंडला आपण काय म्हणतो? नायट्रो अल्केन म्हणतो. जेव्हा कार्बन चेनला नायट्रो ग्रुप जोडला असेल तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? नायट्रो अल्केन्स असतो. याचं जे एक्झाम्पल आहे ते फर्स्ट एक्झाम्पल आपण बघू. CH3NO2. याला नाव देताना नाव दिलं जातं याच फॉर्मॅटमध्ये नायट्रो अल्केन. म्हणजे जर एक कार्बन असेल तर त्याचं नाव काय येईल? नायट्रो मिथेन. ठीक आहे. मिथिल ग्रुपला तुम्ही नायट्रो ग्रुप जोडला आहे त्याच्यामुळे याचं नाव काय येईल? नायट्रो मिथेन. ठीक आहे. नायट्रो मिथेन त्याचा UPC नेम किंवा कॉमन नेम. समजा 2 कार्बन असतील, इथिल ग्रुप असेल आणि त्याला जो तुम्ही नायट्रो ग्रुप जोडताय तर त्याचं नाव काय येईल विद्यार्थ्यांनो? नायट्रो इथेन. ठीक आहे. तर कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन नावाचं चॅप्टर आहे, 4थं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतलं चॅप्टर 12वीमध्ये. ठीक आहे. त्याच्यातले हे फंक्शनल ग्रुप बघतो आपण. दोन फंक्शनल ग्रुप तुम्ही त्या चॅप्टरमध्ये शिकणार आहात पुढच्या वर्षी. एक असतं नायट्रो अल्केन आणि दुसरा फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये अमाइन्स. तर हे जे अमाइन्स असतात स्टुडंट, यांचा फॉर्म्युला असतो, यांच्यातला जो फंक्शनल ग्रुप असतो तो असतो NH2. ठीक आहे. आता हा NH2 ग्रुप नेमका कुठून आला तर तुम्हाला अमोनियाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे बघा. अमोनिया NH3. ठीक आहे. अमोनियाचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला सर्वांना. नायट्रोजनची व्हॅलन्सी किती असते? 3. समजा तुम्ही या अमोनियामधला 1 हायड्रोजन किंवा 2 हायड्रोजन किंवा 3 हायड्रोजन R ग्रुपने रिप्लेस केले तर काय तयार होतं? अमाइन्स तयार होतात. आता जर एकच हायड्रोजन रिप्लेस केला असेल तुम्ही NH3चा, अमोनियाचा, तर तो प्रायमरी अमाइन असतो. 2 हायड्रोजन रिप्लेस केलं तर त्याला सेकंडरी अमाइन म्हणतात. 3 हायड्रोजन रिप्लेस केले अमोनियाचे तर त्याला म्हणतात टर्शरी अमाइन. आपण फक्त जो प्रायमरी अमाइन आहे त्याचं डिस्कशन करू आता, कारण बाकीच्यांचं अजून काही आपल्याला काम नाही. हा झाला तुमचा अमाइनचा जनरल फॉर्म्युला RNH2. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघू आपण आता बघा. जे पहिले 2 एक्झाम्पल आहेत तेच बघतो आपण, काही जास्त खोलवरती स्टडी करत नाही अजून. CH3NH2. तो हा जो अमाइन आहे याचं कॉमन नेम असतं मिथिल अमाइन. जर 2 कार्बन असतील तर त्याचं नाव काय येईल स्टुडंट्स? इथिल अमाइन. ठीक आहे. मिथिल अमाइन आणि इथिल अमाइन. तर बघा स्टुडंट्स, आता आपण पुढे जे उरलेले फंक्शनल ग्रुप आहेत तुमचे ते पण बघू, कारण तेही महत्त्वाचेच आहेत. फक्त त्यांच्यावरती काही असं विशेष तुम्हाला डिटेल स्टडी करायचं नाही आहे त्यांचा, पण त्यांचं काम पडणार आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण ह्या 10 फंक्शनल ग्रुपचा स्टडी करू त्यावेळेस आता जे उरलेले फंक्शनल ग्रुप आहेत त्यांचासुद्धा आपल्याला काम पडणार आहे. त्याच्यामुळे त्यांचंही आपण इंट्रोडक्शन करून घेऊ की त्यांचा फॉर्म्युला काय आहे, त्यांचा जनरल फॉर्म्युला काय आहे. ठीक आहे. किंवा त्यांचे एक्झाम्पल जे आहेत पहिले 1-2 एक्झाम्पल महत्त्वाचे ते. आता आपण बघतोय 13 नंबरचा फंक्शनल ग्रुप जो की आपण घेतोय सायनाइड ग्रुप. त्याला म्हटलं जातं सायनाइड्स. ठीक आहे. सायनाइड म्हटलं जातं याला. तर आता जनरल फॉर्म्युला, जर कार्बन चेनला तुम्ही सायनाइड ग्रुप जोडला असेल तर RCN. आणि फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण त्याच्यातलं CH3CN. याचं कॉमन नेम असतं मिथिल सायनाइड. मिथिल
सायनाइड, मिथिल सायनाइड फर्स्ट एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण C2H5CN. काय नाव येईल याचं विद्यार्थ्यांनो? इथिल सायनाइड. ठीक आहे, हे झाले सायनाइड्स. जनरल फॉर्म्युला RCN, फंक्शनल ग्रुप CN. आता हा CN ग्रुप जो असतो ॲक्च्युली कसा असतो बघा, तो C आणि N मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी 3, कार्बनची व्हॅलन्सी 4. बघा होते का बॅलन्स. त्यानंतरचा 14 नंबरचा फंक्शनल ग्रुप, याचाच रिलेटिव्ह आहे तो CN. पुढचा असतो NC. त्याला म्हटलं जातं आयसोसायनाइड. त्याला काय म्हणतात विद्यार्थ्यांनो? आयसोसायनाइड. त्याचा पूर्ण स्ट्रक्चर असं असतं N ट्रिपल बॉन्ड C. कार्बनवर निगेटिव्ह चार्ज, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, याचं काही काम नाही आपल्याला. पण तुम्ही लक्षात ठेवा की NC म्हणजे Rला तुम्ही जर नायट्रोजनकडून कनेक्शन करत असाल, Rला जर तुम्ही नायट्रोजनकडून अटॅच करत असाल, Rला जर तुम्ही नायट्रोजनकडून अटॅच करत असाल तर तो झाला आयसोसायनाइड. कार्बनकडून करत असाल तर सायनाइड. ठीक आहे, नॉर्मल CN सायनाइड. त्याच्या अपोजिट जर असेल NC तर तो आयसोसायनाइड. ठीक आहे, एक्झाम्पल बघू त्याच्यामध्ये. फर्स्ट एक्झाम्पल CH3NC म्हणजे याचं नाव येईल मिथिल आयसोसायनाइड. मिथिल आयसोसायनाइड. ठीक आहे, हे झालं सायनाइड आणि आयसोसायनाइड्स. सायनाइड ग्रुप, आयसोसायनाइड ग्रुप. नाउ वी डिस्कस अबाउट नेक्स्ट इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप्स विच आर डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता पुढे जे काही आपल्याला 4 फंक्शनल ग्रुप बघायचे आहेत. ठीक आहे, ते सर्व कार्बॉक्झिलिक ॲसिडपासून बनलेले फंक्शनल ग्रुप्स आहेत. कार्बॉक्झिलिक ॲसिडचा फॉर्म्युला काय बघितला आपण मगाशी? अल्डिहाइड कीटोन कार्बॉक्झिलिक ॲसिड. त्याच्यामध्ये शेवटचा कार्बॉक्झिलिक ॲसिड होता ना अल्डिहाइड कीटोन झाल्यावरती. त्या कार्बॉक्झिलिक ॲसिडचा फॉर्म्युला काय होता विद्यार्थ्यांनो? COOH. राईट. जर तुम्ही कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला हा OH ग्रुप समजा आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला जो OH ग्रुप आहे त्या OH ग्रुपचा H अल्किल ग्रुपने रिप्लेस केला, R ग्रुपने. हा जो OHचा H आहे ना, याला समजा तुम्ही R ग्रुपने रिप्लेस केलं अल्किल ग्रुपने, तर तो जो काही फंक्शनल ग्रुप तयार होतो त्याला म्हटलं जातं इस्टर. काय म्हणतात त्याला? इस्टर. स्वीट स्मेल होतो इस्टरचा. ठीक आहे, इस्टर म्हणतात त्याला. त्याचा जनरल फॉर्म्युला काय येईल मग? RC डबल बॉन्ड OR. म्हणजे इकडे पण R ग्रुप असेल आणि या साईडला Hच्या जागेवर पण काय केलं आपण? कार्बॉक्झिलिक ॲसिडमधल्या Hच्या जागेवर R घेतला. हा झाला जनरल फॉर्म्युला ऑफ इस्टर. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल एकच बघू आपण जे नॉर्मली यूज केलं जातं तुमच्याकडून किंवा तुम्हाला त्याचं काम पडतं. CH3C डबल बॉन्ड OCH3. याचं नाव असतं मिथिल ॲसिटेट. काय नाव असतं विद्यार्थ्यांना याचं? मिथिल ॲसिटेट. ठीक आहे, कारण हा जो ग्रुप आहे एवढा CH3COO पर्यंत त्याला म्हटलं जातं ॲसिटेट ग्रुप आणि त्याला मिथिल ग्रुप जोडला म्हणून मिथिल ॲसिटेट. समजा इकडे तुम्ही CH3च्या ऐवजी इथिल ग्रुप घेतला तर त्याचं नाव येईल इथिल ॲसिटेट. ठीक आहे, 2 एक्झाम्पल लिहू शकतो आपण पण काही गरज नाही सध्या. मिथिल ॲसिटेट पुष्कळ आहे आपल्यासाठी. पुढचा फंक्शनल ग्रुप कार्बॉक्झिलिक ॲसिडपासूनच तयार झालेला पुढचा फंक्शनल ग्रुप आहे 16 नंबरचा. जमलं तर आपण इथंच संपून टाकू सगळे. आता तो घेणार आहोत आपण आता इस्टर नंतर. ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड म्हटलं जातं या फंक्शनल ग्रुपला. बघा, ॲसिड क्लोराईडमध्ये हा जो OH ग्रुप आहे तुमचा कार्बॉक्झिलिक ॲसिडचा, या OH ग्रुपच्या जागेवरती काय असतो? डायरेक्टली Cl असतो. काय असतो? Cl, हॅलोजन असतो. त्याला म्हटलं जातं ॲसिड क्लोराईड किंवा असिल क्लोराईडसुद्धा म्हणतात त्याला. असिल और ॲसिड क्लोराईड, कारण कार्बॉक्झिलिक ॲसिडपासूनच बनलेला असतो तो, म्हणून त्याला ॲसिड क्लोराईड पण म्हटलं जातं. त्याचा फंक्शनल ग्रुप RC डबल बॉन्ड OCl. जनरल फॉर्म्युला ऑफ ॲसिड क्लोराईड. ओके, जसं एक्झाम्पल जे नॉर्मली तुम्ही यूज करणार आहात 11वी 12वीमध्ये जास्त वेळा तेच बघणार आहोत आपण. त्याचं नाव आहे ॲसिटिल क्लोराईड. ॲसिटिल क्लोराईड. ठीक आहे, त्यानंतर पुढचा फंक्शनल ग्रुप बघू आपण आता 17 नंबरचा अमाइड. अमाइड म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही हा कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला जो OH आहे त्या OHला NH2 ग्रुपने रिप्लेस करता. अमाईनमध्ये RNH2 होता ना, तसा इथे या कार्बोनिल ग्रुपला NH2 ग्रुप जोडला आहे, तेव्हा त्याला म्हटलं जातं अमाइड. ॲसिड अमाइड म्हणतात किंवा अमाइड नुसतं म्हटलं तरी चालेल. तर या अमाइडमधला जनरल फॉर्म्युला काय अमाइडचा? RC डबल बॉन्ड ONH2. आणि ज्याच्यातलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण बघू. CH3
C+O NH2, याचं नाव असतं ॲसिटामाइड. ठीक आहे. ज्याच्यात CH3CO सुरुवात आहे बघा. सगळ्यांची सुरुवात ॲसिटिल अशीच आहे बघा. ॲसिटिक ॲसिड बघितलं आपण, तसंच ॲसिटाल्डिहाइड CH3CO होता त्याच्यात. ठीक आहे. ते कॉमन नेम आहेत सगळ्यांचे, आपण बघतोय ते. IUPAC नेम रूल आपण बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला कळते. हे झाले 17. आता उरलेले महत्त्वाचे 2 फंक्शनल ग्रुप. त्याच्यातला एक आहे याचाच कार्बोक्झिलिक ॲसिडचाच डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिडपासूनच बनणार आहे, फक्त त्याचा फॉर्म्युला थोडा मोठा आहे. आणि जो लास्ट आहे तो आहे सल्फोनिक ॲसिड. ठीक आहे. तर हे जे आता जे आपण फंक्शनल ग्रुप बघितलं, इस्टर, अमाइड, ॲसिड क्लोराईड, हे कार्बोक्झिलिक ॲसिडपासून बनणारे कंपाऊंड आहेत. त्याचं काम आपल्याला 12वीत पडणार आहे. आता यावर्षी त्याचं काम बऱ्यापैकी नाहीच आहे. ठीक आहे. फक्त हे माहिती पाहिजे आपल्याला म्हणून आपण ते बघितले. इस्टर ॲसिड क्लोराईड होता इथे, आणि इथे अमाइड होता. ठीक आहे. RCONH2 RCOCl, आणि हा होता RCOOR. ॲसिडच आहे ना, फक्त काय केलं इथे OHच्या ऐवजी काय केलं, ॲसिडमधला OR लावला, याच्यामध्ये Cl लावला, OHच्या जागेवर इथे NH2 लावला. बाकी सेमच आहेत ना ते कार्बोक्झिलिक ॲसिडसारखे. तर बघा, जे शेवटचे 2 फंक्शनल ग्रुप आता आपले राहिलेत ते मी तुम्हाला फटक्यात सांगतो, आणि मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये नोमेनक्लेचरला सुरुवात करू ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या. नोमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जे शेवटचे 2 फंक्शनल ग्रुप आहेत त्याच्यात बघा, जो 18 नंबरचा फंक्शनल ग्रुप आहे तो आहे ॲसिड अनहायड्राइड. हा सुद्धा कार्बोक्झिलिक ॲसिडपासूनच बनतो. जसं इस्टर, ॲसिड क्लोराईड आणि अमाइड होते, मागे 3 बघितले आपण, त्यांच्यासारखा हा सुद्धा कार्बोक्झिलिक ॲसिडपासूनच तयार होतो. त्याचाच डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला असतो C+O ॲसिड अनहायड्राइडचा फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप. त्याचा जनरल फॉर्म्युला येतो RC+OOC+OR. म्हणजेच काय केलं तुम्ही, ही जिकडे पुढच्या साईडला काय जोडलं, या कार्बन चेनला, ह्या जो ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप आहे, अनहायड्राइड ग्रुप आहे, त्याला तुम्ही काय जोडलं, दोघी बाजूला कार्बन चेन जोडली. ठीक आहे. मग याचं जे सगळ्यात पहिलं उदाहरण आहे, ज्याचं काम तुम्हाला पडतं 12वीमध्ये, तो असतो ॲसिटिक अनहायड्राइड. याचे जे हायर मेंबर आहेत त्याची गरज नाही आपल्याला 11वी 12वीच्या सिलेबसमध्ये. ठीक आहे. ज्याची गरज आहे तोच फक्त आपण बघतो एक्झाम्पलमध्ये, ॲसिटिक अनहायड्राइड. ठीक आहे. तर हा जनरल फॉर्म्युला, आणि हा त्याचं एक्झाम्पल, त्याचं ॲसिटिक अनहायड्राइड, आणि हा फंक्शनल ग्रुप C+O, सेंटरमध्ये ऑक्सिजन, पुन्हा C+O. शॉर्टकटमध्ये कसं लिहिता येईल आपल्याला याला, या फॉर्म्युल्याला RC+O 2 टाइम्स, आणि मध्यभागी एक ऑक्सिजन आहे तो बाजूला लिहिला. शॉर्टकटमध्ये असं लिहिता येईल. ठीक आहे. आणि सगळ्यात लास्ट फंक्शनल ग्रुप जो आपण आता बघणार आहोत तो असतो सल्फोनिक ॲसिड. कुठला ग्रुप असतो तो, 19 नंबरचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे सल्फोनिक ॲसिड. ॲसिड असते सल्फ्युरिक ॲसिड, सगळ्यांना माहिती आहे. त्या सल्फ्युरिक ॲसिडचा एक भाग आहे हा. ठीक आहे. सल्फोनिक ॲसिड, त्याचा फॉर्म्युला SO3H. फंक्शनल ग्रुप असतो त्याच्यामध्ये SO3H. ठीक आहे. आणि जनरल फॉर्म्युला कसा लिहाल तुम्ही, जर कार्बन चेनला त्याला जोडला तर त्याला म्हटलं जातं अल्केन सल्फोनिक ॲसिड. R ग्रुप अल्केन आहे ना, नंबर ऑफ कार्बन ॲटम, आणि त्याला सल्फोनिक ॲसिड ग्रुप, मग त्याला नाव दिलं जातं अल्केन सल्फोनिक ॲसिड. बघा उदाहरण बघा, समजा मी CH3SO3H लिहिला, तर याला नाव काय द्याल तुम्ही, मिथेन सल्फोनिक ॲसिड. ओके. SO3H. तर अशा प्रकारे आपण हे टोटल 19 फंक्शनल ग्रुप आपण आता डिस्कस केले. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला जे नोमेनक्लेचर आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं त्याला सुरुवात करायची. ठीक आहे. ओके. इन नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट नोमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याला सुरुवात करायची, कारण खूप मोठा टॉपिक आहे तो काय असं 1-2 पिरियडमध्ये होणार नाही. त्याला चांगले 6-7-8 लेक्चर आपले जातील नोमेनक्लेचरवरती. पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला MCQ विचारले जातात नोमेनक्लेचरचे. ठीक आहे. तर त्याचं बेसिक स्टडीला आता आपल्याला सुरुवात करायची. त्या नोमेनक्लेचरच्या बेसिक स्टडीला आपल्याला आता सुरुवात करायची पुढच्या लेक्चरपासून. ओके.